बांगलादेशी घुसखोरांनी लवकरात लवकर राज्यातून निघून जावं असा दम पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिल्यानंतर बांगलादेश सीमेवर लागलेल्या हजारो लोकांच्या रांगा हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. अर्थात हे काही पहिल्यांदाच होत आहे असं नाही. नोव्हेंबर 2025 मध्येही पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशाच्या सीमेलगत असंच चित्र तयार झालं होतं. तेव्हा काही भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा तर तृणमूल काँग्रेसची तिथे सत्ता होती आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या. तरीही हे बांगलादेशी घुसखोर स्वतःहून मायदेशी पळून जात होते. अर्थात त्याला कारण होतं SIR म्हणजेच मतदार याद्यांचं विशेष पुनर्निरीक्षण. या प्रक्रियेत आपण पकडले जाऊ आणि मग मोदी सरकार आपलं काय करेल हे सांगता येत नाही अशी भीती तेव्हा या बांगलादेशी घुसखोरांना वाटत होती. पण ती थोडाच काळ टिकली, कारण मुख्यमंत्री ममता दीदी स्वतःच काळा कोट घालून SIRच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात उभा ठाकल्या होत्या. आता ही प्रक्रिया बंद पडणार आणि मग आपण आतापर्यंत जसे राहत आलो आहोत तसेच पुढेही राहू शकतो हा विश्वास निर्माण झाल्यामुळे लगेचच बांगलादेशाच्या दिशेने निघालेले लोंढे नाल्याचा पूर ओसरावा तसे ओसरले. आता पुन्हा पूर आलेला आहे आणि यावेळी तो पूर्वीपेक्षा जरा मोठाच आहे. या घटनांना जसा प्रादेशिक परिप्रेक्ष्य आहे तसाच तो राष्ट्रीयही पण आहे. म्हणूनच राष्ट्रीय दृष्टिकोनातून त्यांना महत्व आहे. असं काय महत्व आहे या बांगलादेशींच्या पलायनाला? पश्चिम बंगालमधून ते गेले म्हणजे हा विषय संपला असा आहे का? आणखी कोणकोणत्या राज्यातून हे घुसखोर आपल्या देशात येतात? त्यांना रोखण्यासाठी ती राज्ये पश्चिम बंगाल सारखीच कामाला लागलीत का? आता ते गेले म्हणजे पुन्हा येणारच नाही याची काय गॅरंटी? भारतात किती बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यांच्यापैकी किती त्यांच्या देशात निघून गेले याचा काही हिशेब आहे का? SIR मध्ये ज्या मतदारांची नावं वगळली गेली पण ज्यांनी आपली ओळख सांगणारी कागदपत्र निवडणूक आयोगाकडे देऊन ठेवली आहेत, त्यांना सुवेंदू सरकार बांगलादेशी म्हणून वागवणार आहे का? की त्यांना हाताला धरून बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर उभे टाकले आहेत. त्यांचा मागोवा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे युट्यूब चॅनल. मंडळी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सुवेंदू अधिकाऱ्यांनी पहिला निर्णय घेतला तो महिलांच्या सुरक्षेचा आणि दुसरा निर्णय घेतला तो बांगलादेशी घुसखोरांशी संबंधित उपायांचा. नुसता निर्णयच घेतला नाही तर त्याची अंमलबजावणीही तितक्याच धडाक्यात त्यांनी सुरू केली आहे. उदाहरणार्थ, शपथविधीच्या 4 दिवसात सीमा सुरक्षा दलाकडे राज्य सरकारने 147 एकरहून जास्त जमीन हस्तांतरित केली. बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर तारेचं कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला ही जमीन लागणार होती. अर्थात एकूण 600 एकर जमीन लागणार आहे. ती मिळाली की पश्चिम बंगालशी संबंधित बांगलादेशाची 2216.7 किलोमीटरची सीमा कुंपण घालून पूर्ण बंद करता येऊ शकेल. उर्वरित 450 एकर जमीनही सरकार 15 दिवसात हस्तांतरित करेल असं मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केलंय. आता बांगलादेशाशी संबंधित सीमा बंद करणं आणि त्या माध्यमातून अवैध घुसखोरीला आळा घालणं याकडे भाजपचा अजेंडा म्हणून पाहायचं की देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून पाहायचं, हाही एक मुद्दा आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याकडे भाजपचा राजकीय अजेंडा म्हणून पाहत आल्या आहेत. म्हणूनच जे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून 4 दिवसात केलं ते बॅनर्जी यांनी 15 वर्षातही केलं नव्हतं. त्याचा काय परिणाम झाला हे मी सांगायची गरज नाही. आज बांगलादेशाकडे पडणारे घुसखोर गेल्या 4-5 वर्षात पश्चिम बंगालमध्ये आलेले आहेत असं दिसतं. त्यांनी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीतून ही बाब समोर आली आहे. त्याआधी घुसखोर येत नव्हते का? ते येत होतेच, पण त्यांच्यापैकी बहुतेकांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने आधार कार्ड बनवून घेतलंय. त्यामुळे त्यांना फारशी भीती आता वाटत नाही आणि म्हणून सुवेंदू सरकारने कितीही इशारे दिले तरी आपलं काहीही बिघडणार नाही याची त्यांना खात्री आहे. आणि खरं आव्हान तेच आहे. साधारण 10 वर्षापूर्वी म्हणजे 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत एक माहिती दिली. त्यानुसार त्यावेळेपर्यंत म्हणजे 10 वर्षापूर्वीपर्यंत देशात सुमारे 2 कोटी बांगलादेशी घुसखोर होते. त्यानंतरही दरवर्षी घुसखोरी सुरूच आहे. म्हणजे हा आकडा आतापर्यंत 2.25 ते 2.5 कोटीपर्यंत गेला असेल.
त्या तुलनेत सध्या ज्यांनी बांगलादेशात जाण्यासाठी रांगा लावल्या आहेत त्यांची संख्या किती आहे? काही माध्यमांनी हा आकडा पहिल्या 2 दिवसात 150च्या घरात असल्याचं म्हटलं होतं. काहींनी हजारो घुसखोर परत जात आहेत असं म्हटलंय. तरीही ते आकडे अगदीच नगण्य आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळेच अनेक घुसखोर स्वतःच बांगलादेशाकडे परत जाऊ लागलेले आहेत. हे सुवेंदू सरकारचं यश असलं तरी त्यामुळे हुरळून जाण्याचं कारण नाही, हे मी वारंवार नमूद करेन. बांगलादेशी घुसखोरांची ही समस्या किती खोलवर गेली आहे हे नीट समजून घ्यायला हवं. एकतर या देशाच्या 3ही बाजूंना भारताची सीमा लागून आहे. त्यात पश्चिम बंगाल बरोबरच मिझोराम, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचा समावेश होतो. बांगलादेशाची भारताशी जुळलेली एकूण सीमा 4096.7 किलोमीटर इतकी लांब आहे. त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त म्हणजे 2216.7 किलोमीटरची सीमा पश्चिम बंगालशी जोडलेली आहे. म्हणूनच सर्वात मोठे घुसखोरीचं केंद्रही पश्चिम बंगालच आहे. बांगलादेशातील सीमा सुरक्षा दलाचे जवान पैसे घेऊन त्यांच्या देशातील नागरिकांना भारतात घुसवण्याचं काम करतात असं वारंवार स्पष्ट झालंय. या संदर्भात ग्राउंड रिपोर्ट करणाऱ्या काही माध्यमांवर विश्वास ठेवायचा तर त्या जवानांचा पगार असतो 30 ते 40 हजार रुपये, पण त्यांचं मासिक उत्पन्न लाखोंच्या घरात असतं. कुठून मिळतात त्यांना इतके पैसे? तर बेकायदेशीरपणे भारतात जाऊ इच्छिणाऱ्या बांगलादेशी नागरिकांकडून. भारतातून तर कोणी बांगलादेशात घुसखोरी करायला जात नाही, त्यामुळे तिथल्या सीमा सुरक्षा दलाला कामही तसं काही नसतं. त्यामुळे फावल्या वेळेत ते हा साईड बिझनेस करून पैसे कमवतात असं म्हणतात. असो, तर असा घुसखोरीचा प्रायोजित प्रवाह सुरू असताना त्यांना रोखायला भारताकडे उपाय काय आहेत? तर सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि तारेचं कुंपण हे दोनच. तारेचे कुंपण घालून सीमा बंद करण्याच्या योजनेची स्थिती काय आहे ते पाहू. पश्चिम बंगालच्या 2216 किलोमीटर सीमेपैकी 550 किलोमीटरपेक्षा जास्त सीमेवर अजून तारेचं कुंपण घातलं गेलेलं नाही. हे अंतर खूप मोठं आहे. मिझोराममध्ये पण 40 किलोमीटर पर्यंतची सीमा अजून उघडी आहे. त्रिपुरामध्ये 80 किलोमीटरपेक्षा जास्त सीमा मोकळी आहे. मेघालय, आसाम आणि त्रिपुरामध्येही सीमेची स्थिती काहीशी अशीच आहे. संपूर्ण सीमेचा विचार केला तर एकूण 860 किलोमीटरपेक्षा जास्त सीमा अजूनही मोकळी आहे. खोल दर्या, नद्या, घनदाट जंगलं यामुळे सीमा बंद करता येत नाही अशी स्थिती आहे. तिथून या घुसखोरांना आत प्रवेश करता येतोच. जर जमिनीवरच्या सीमेवर संपूर्णपणे कुंपण घातलं गेलं तर मोठ्या प्रमाणात घुसखोरीला आळा घातला जाऊ शकेल, हे मात्र खरं आहे. बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची स्थिती कशी आहे तेही पाहू. एकतर त्यांच्या संख्येला मर्यादा आहे. प्रत्येक 10 फुटांवर काही जवान तैनात करता येत नाही. त्यामुळे घुसखोरांचे फावतं. सीमेचे रक्षण करणे आणि घुसखोरांना रोखणे हे बीएसएफच्या जवानांचं मुख्य काम. घुसखोरी करताना कोणाला पकडलं तर त्यांनी त्याचं काय करायचं? तर स्थानिक पोलिसांकडे त्यांना सुपूर्त करायचं असा पश्चिम बंगाल सरकारचा आतापर्यंतचा आदेश होता. पोलिसांकडे सुपूर्त केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून द्यायचं असे निर्देश पोलिसांना ममता सरकारने दिले होते. त्यामुळेच गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत राहिली. मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे हे घुसखोर तिथे मजुरी, घरकाम, गॅरेजमधलं काम असं करून पोट भरतात आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. तिथली जागा संपली की कामाची संधी संपली की हे घुसखोर तिथून वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात आणि देशभर पसरतात. आता मुंबईतल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये असे बांगलादेशी घुसखोर अनेक वर्षापासून राहत आले. हे आता काही गुपित राहिलेलं नाही. 10 वर्षापूर्वी संसदेत 2 कोटींचा आकडा सांगितला गेला होता, तो असा देशभर पसरलेला आहे. आणि म्हणून ही समस्या दूर करायला वाटते तितकी सोपी नाही हे मी सांगतोय. पश्चिम बंगालच्या बाबतीत एसआयआरच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या एसआयआर मुळेच तिथे घुसखोरांच्या मनात दहशत निर्माण झाली आणि आपण पकडले जाऊ शकतो असं त्यांना वाटायला लागलं. हे नाकारून चालणार नाही. पण इथे मुद्दा वेगळा आहे. या प्रक्रियेत ज्या 38 लाख मतदारांची नावं वगळली म्हणून त्यांनी हरकत घेतली आहे, त्यांच्या बाबतीत सुवेंदू सरकारची भूमिका काय राहणार आहे? त्यांनी दिलेल्या कागदपत्रांमुळे त्यांची माहिती तर निवडणूक आयोगाकडे आणि पर्यायाने सरकारकडे पण आलेली आहे. त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा नसेल तर ते नागरिक नाहीत हे सरकारला सांगावं लागेल. आणि जर नागरिक नसतील तर घुसखोरच असं त्यांना म्हणावं लागेल. त्या सर्वांना पश्चिम बंगाल सरकार बांगलादेशात ढकलून देणार आहे का? ते शक्य नाही, हे उघड आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीचं धोरण ठरवणं
हेही सुवेंदू सरकार समोरचं मोठं आव्हान असणार आहे. जे बांगलादेशी हिंदू आहेत, म्हणजे मतुआ समाजाचे जे घुसखोर आहेत, त्यांना सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट नुसार भारताचं नागरिकत्व देण्याचं आश्वासन भाजप अनेक वर्षापासून देत आला आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं देखील आव्हान या सरकारसमोर असणार आहे. स्थानिक पातळीवरची भ्रष्ट प्रशासन व्यवस्था हेही या समस्येतलं एक मोठं स्पीड ब्रेकर आहे असं म्हणता येईल. म्हणजे कसं, तर वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतात प्रवेश केल्यानंतर लाखो बांगलादेशी घुसखोर देशभर पसरले. जवळपास प्रत्येक राज्यात त्यांचे आता अस्तित्व आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांनी स्थानिक भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरून जन्माचा दाखला, मग रेशन कार्ड आणि नंतर आधार कार्डही बनवून घेतलंय. त्यामुळे त्यांना विदेशी नागरिक ठरवून बाजूला काढता येणं आता जवळपास अशक्यप्राय प्राप्त झाली. माझं वैयक्तिक मत तर असं आहे की मतदार याद्यांचं विशेष पुनर्निरीक्षण हा एकमेव त्यातल्या त्यात प्रभावी उपाय आहे. कारण सध्या तरी त्याच एका योजनेमध्ये नागरिकांच्या रहिवासाचा 10 ते 15 वर्षाचा जुना आणि मागच्या पिढीच्या मतदाराचा इतिहास शोधला जातो आणि तपासला जातो. इतर कोणतीही पद्धत अशा प्रकारे खोलात शिरून तपास करायला यंत्रणेला बाध्य करत नाही असं दिसतंय. दुसरा एक उपाय करता येईल, तो म्हणजे विदेशी नागरिक शोधण्याची विशेष मोहीम राबवणं. मग त्यात जन्म दाखल्याच्या पडताळणीपासून सर्व तपासण्या अनिवार्य कराव्या लागतील. पण ते करणं सोपं काम नाही. आज जनगणना सुरू आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा वापर केला जातोय, तेही त्यांच्या शाळांना सुट्या आहेत म्हणून. इतर वेळी अशा योजना राबवायच्या म्हणजे इतर सर्व सरकारी कामं बाजूला ठेवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि तसं करणं व्यवहार्य असू शकत नाही. एकूणच काय, रांगा लावून बांगलादेशी पश्चिम बंगालमधून निघून जाताना दिसतायत ही चांगली बाब असली तरी त्यामुळे हुरळून जाऊ नका. सर्व बांगलादेशी घुसखोर भारत सोडून चालले आहेत अशा भ्रमात तर मुळीच राहू नका. आता ते शक्य राहिलेलं नाही. त्यामुळे जातील तितक्या बांगलादेशी घुसखोरांना पिटाळून लावणं आणि नव्याने कोणी येणार नाही यासाठी शक्य तितकी तजवीज करणं हेच सध्या तरी आपल्याला करता येण्यासारखं आहे. भारत सरकार त्यावर लक्ष केंद्रित करेल अशी आपण अपेक्षा करू. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.